पॉइंट, त्यानंतर लाईन, प्लेन, हे डेफिनेशन आपण शिकलेलो आहोत. लाईन आणि त्यानंतर रे काय असतो, सेगमेंट काय असतं, हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर आपण एक थोडं ब्रीफ असं आपण हे घेऊया, बघूया सेगमेंट काय असतो, रे काय असतो, है ना. तर इथे मी तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे. या डायग्राम मध्ये आपण नवीन घेऊया. रे काय असतो, त्यानंतर लाईन्स आणि सेगमेंट, याच्यामध्ये खूप डिफरन्स आहेत तिघांमध्ये. आता समजा मी तुम्हाला, ऐकताय ना सगळेजण? येस मॅम. येस मॅम. आपण शिकतोय बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. म्हणजे भूमितीतील मूलभूत संकल्पना. भूमितीतील मूलभूत संकल्पना. संबोध. आता बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण बेसिक ज्या गोष्टी भूमितीमध्ये असतात, जॉमेट्रीमध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आकृत्या. आकृत्या बघून तर सुरुवात पॉइंट पासून होते. एक पॉइंट असतो, म्हणजे आपण डॉटने जो दाखवतो तो पॉइंट असतो, बरोबर. आणि त्याचं नाव एक लेटर मध्येच असतं. जसं आपण हा पॉइंट पी म्हणून आपण लिहितो, पीटी. पीटी म्हणजे पॉइंटचं शॉर्टकट आहे. पॉइंट पी, पॉइंट ए, पॉइंट बी असं आपण पॉइंट दाखवतो. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, हा पॉइंट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे बेसिक मध्ये शिकायची आहे, जी आहे लाईन. लाईन जी असते ती दोन्ही बाजूला इन्फायनाइटली वाढत जाते, म्हणून ॲरो दिलेले असतात. ॲरोने आपण ती दाखवतो, है ना. तर ॲरोने लाईन जर आपण दाखवतो, याचा अर्थ असा आहे की ही जी लाईन आहे ती इन्फायनाइटली वाढत गेली आहे दोन्ही बाजूनी. म्हणजे याचा स्टार्टिंग पॉइंट पण मला माहित नाहीये आणि एंड पॉइंट पण माहित नाही. लाईन जी आहे ती इन्फायनाइटली दोन्ही बाजूंना वाढते. आणि कोणती लाईन आहे किंवा सेगमेंट आहे ती खूप साऱ्या पॉइंट्सने बनलेली असते. बघा, त्याच्यावर असे खूप सारे पॉइंट्स असतात, इन्फायनाइटली मेनी पॉइंट्सने बनलेले. आणि ती वाढत गेल्यामुळे तर आणखी खूप पॉइंट्स त्याच्यावर आहेत लाईनवर, बरोबर आहे. आता लाईनचा तर एंड पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट मला माहित नाही. मग लाईनचं नाव कसं लिहायचं? तर लाईनचं नाव लिहायचंय तर तुम्ही काय करू शकता, लाईनवरचे कोणतेही दोन पॉइंट्स घेऊन तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. समजा लाईनवर असे खूप पॉइंट्स आहेत, त्याच्यातले काही पॉइंटची मी इथे नावं लिहिते. तर याच्यामधले कोणतेही दोन पॉइंट घेऊन तुम्ही त्या लाईनचं नाव लिहू शकता. कारण याच्यातला कुठलाच पॉइंट सुरुवातीचा किंवा शेवटचा नाही, ते सगळे मधले पॉइंट्स आहेत लाईनवरचे. त्यामुळे कोणतेही दोन पॉइंट उचला लाईनवरचे आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं नाव लिहू शकता. म्हणजे लाईन एबी लिहू शकता तुम्ही, लाईन बीबी लिहू शकता, उलट पण लिहू शकता, उलट पण लिहू शकता. क्यू आर क्यू आर ए बी बी ए आर लिहू शकता. ए बी एनी हाऊ लिहू शकता. फक्त दोन पॉइंट उचलायचे लाईनवरचे आणि तुम्ही सरळ लिहा, असे इकडून लिहा, कसेही लिहा. लाईनचं नाव कळलं, लाईनचं नाव असं लिहिलं. किंवा जर बाहेर एखादा स्मॉल लेटर असा दाखवला असेल तर मग सिंगल लेटर मध्ये लाईनचं नाव असतं. म्हणजे आता समजा मी इथे स्मॉल लेटर बाहेर, लाईनच्या बाहेर मी समजा एखादा सिंगल लेटर लिहिलेला आहे, तो पण स्मॉल लेटर, समजा इथे एम मी लिहिलेलं, तर तेव्हा आपण त्या लाईन एम म्हणून असं आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो. आता हा जो एम आहे तो बाहेर आहे, लाईनच्या बाहेर आहे, म्हणजे लाईनच्या बाहेर पॉइंट नाही येतो, तर लाईनच्या नावासाठी तुम्हाला तिथे एम दिलेला आहे. मग तेव्हा मग सिंगल लेटर मध्ये, स्मॉल लेटर मध्ये. बाकी जर तुम्हाला कॅपिटल ते जे आहे ते पॉइंट्स असतात, म्हणजे आता मी एपी लिहिते, लाईन एपी, तर ए आणि पी जे आहे ते त्या लाईनवरचे पॉइंट्स आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही तिचं नाव लिहिलेलं आहे. किंवा लाईन एम असं बाहेर जर तुम्हाला एखादं नाव दिलंय स्मॉल लेटर, तर मग सिंगल लेटर मध्ये सुद्धा तुम्ही त्या लाईनचं नाव लिहू शकता. कळलं?
Yes, ma'am. आता ही लाईन. Yes, ma'am. आता तिसरा आपल्याला गोष्ट जी आहे ती आहे रे. किरण. तिसरी गोष्ट जी आहे ती रे आहे, किरण. पहिली जी होती लाईन ती म्हणजे रेषा, रे म्हणजे किरण. आता किरण जो आहे ना, आता हा आणि एक लाईनचं काय आहे की लाईन ही दोन्ही बाजूला वाढत गेल्यामुळे तिची लेंथ आपल्याला मोजता येत नाही, लांबी मोजता येत नाही. रेषेची किंवा लाईनची लेंथ, रेषेची लांबी आपण मेजर करू शकत नाही, मोजू शकत नाही, कारण दोन्ही बाजूला ती वाढते. ती आता मी दिली तेवढी ती नाहीये, ती खूप मोठी आहे, दोन्ही साईडला इन्फायनाइटली वाढते. तिला आपण कुठे मोजूच शकत नाही, त्यामुळे तिची लांबी नाही सांगता येत, रेषेची लांबी नाही सांगता येत. आता किरण जो आहे तो किरण कसा असतो, रेषा दोन्ही बाजूला वाढते ना, किरण जो असतो तो एका बाजूला वाढतो, असा कोणत्या तरी एका साईडला तो वाढ. एकच ॲरो असतो त्या किरण, याला एकच ॲरो असतो, एकच बाण असतो. आता बाण असतो की नाही तो एका बाजूला, म्हणजे त्या बाजूला तो इन्फायनाइटली, ज्या साईडला त्याला ॲरो आहे त्या साईडला तो इन्फायनाइटली वाढत गेलेला आहे, ज्या साईडला ॲरो आहे त्या साईड. ठीक आहे. रेच कसं असतं, रे जो असतो की नाही त्याचा स्टार्टिंग पॉइंट मला माहित आहे, म्हणजे तो कुठे सुरू झालाय ना हे मला माहित आहे. बघा, ए आहे आणि हा बी आहे, तर पी आहे. तर स्टार्टिंग पॉइंट मला माहित आहे या रेचा. या रेचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो ए आहे, आणि तो काय झालाय पी च्या दिशेने वाढलाय किंवा बी च्या दिशेने वाढलेला. पी आणि बी जे दोन पॉइंट्स आहेत ते काय शेवटचे पॉइंट्स नाहीयेत, कारण त्या साईडला तो वाढत गेलाय, बरोबर. ए हा सुरुवातीचा पॉइंट आहे, पण मी जो दुसरा पॉइंट लिहिते ना तो शेवटचा पॉइंट नाहीये, कारण रे जो आहे तो त्या दुसरा पॉइंट का लिहायचा आहे माहित आहे, कारण आपल्याला कळलं पाहिजे की तो कोणत्या दिशेने वाढत चाललाय. मग एपी लिहित, ह्याचं नाव आपण रे, आणि रेचं नाव लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, रेचं नाव लिहिताना स्टार्टिंग पॉइंट पहिला आला पाहिजे, तर तुम्ही बरोबर नाव लिहिता. तुम्ही रे एपी आणि रे पीए नाही लिहू शकत याला. रे पीए लिहिलं त्याचं नाव रॉंग आहे. पहिल्यांदा काय लिहायचं, स्टार्टिंग पॉइंट किंवा ओरिजिन जो आहे, ओरिजिन पण म्हणतो आपण त्याला, हा जो जिथे सुरुवात होते की नाही त्याची, त्याला आपण ओरिजिन सुद्धा म्हणतो. तर तो पहिला आला पाहिजे, कारण तिथून सुरू झालंय. मग रे ए पी लिहू शकता, किंवा दुसरं नाव याला रे ए बी लिहू शकता, पण ए पहिलाच आला पाहिजे, म्हणजे ए पासून सुरू झालाय आणि पी च्या दिशेने वाढत गेलाय, किंवा ए पासून सुरू झालाय बी च्या दिशेने वाढत गेलाय. पी आणि बी एका त्याच बाजूला आहे ज्या ठिकाणी ॲरो आहे, त्यामुळे ते इन्फायनाइटली त्या साईडला वाढत गेलेलं आहे. मग दुसरं जे नाव लिहिलंय ते एंड पॉइंट नाहीये, तो त्या दिशेने वाढतो असा त्याचा अर्थ होतो. या रेचं नाव काय लिहाल तुम्ही? या दुसऱ्या रेचं, या सेकंड रेचं काय नाव लिहू शकाल तुम्ही? दुसरा रे, रे बाकीचे काय झोपले की काय? एस स्टार्टिंग पॉइंट आहे. Yes, ma'am. एस क्यू टी 3 लेटर मध्ये. Yes, Q, yes, T. हा, 2 लेटर नाही मध्ये मॅम, लिहायचं. yes, Q. रे, yes, T. रे एस क्यू लिहा, आयदर रे एस क्यू, 2 नावं लिहू शकतात, और रे एस क्यू लिहा और रे एस टी लिहा, पण एस पहिला आला पाहिजे कारण एस ओरिजिन आहे, बरोबर आहे. आणि या थर्डचं काय लिहिणार तुम्ही नाव? तिसरा रे, हा रे एक्स वाय झेड. रे एक्स वाय झेड मध्ये नाही लिहायचं असतं.
अरे बापरे, रे एक्स वाय झेड रे एक्स झेड आणि एक्स वाय. हा रे एक्स अरे रे या सेम रेची नावं मॅम, जसं रे- आपण लाईनची नावं बघितली. मॅम मी सांगू रे हा. एक्स वाय अँड रे एक्स झेड. हा जसं लाईनची नावं खूप आपण प्रकारे लिहितो की नाही, तसं रेची पण लिहू शकतो. फक्त रेचा स्टार्टिंग पॉइंट पहिला आला पाहिजे, बाकी दुसरा पॉइंट तुम्ही रे वरचा कोणताही घ्या. मग इथे जर आणखी कुठला पॉइंट तिसरा दिला तर ते पण तुम्ही नाव लिहू शकता. जसं डब्ल्यू दिला तर या रेचं नाव तुम्ही एक्स वाय रे एक्स वाय लिहू शकता, किंवा रे एक्स झेड लिहू शकता, किंवा रे एक्स डब्ल्यू लिहू शकता. पण दोन लिहिताना दोन लेटर्स लिहायचे, एक्स वाय झेड डब्ल्यू असं नाही लिहायचं, रे एक्स वाय झेड डब्ल्यू. रेचं नाव लिहिताना दोन लेटर मध्येच, पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता. जर तुम्हाला वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत त्या रेवर, तर तुम्ही त्या सेम रेचं नाव, रे तोच आहे पण नाव वेगवेगळ्या प्रकारे त्याचं लिहू शकता. बरोबर. येस मॅम. यस मॅम. यस मॅम. आता आपल्याला आहे सेगमेंट. सेगमेंट किंवा रेषाखंड, लाईन सेगमेंट. आता रेषाखंड कसा असतो, रेषाखंड असा एवढाच, इथे कुठेही ऍरो तुम्हाला दिसत नाही. रेषाखंडामध्ये कुठेही ऍरो नाही. ऍरो नाहीये याचा अर्थ ही वाढत नाही दोन्ही बाजू. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत ना, हे त्याचे एंड पॉइंट्स आहेत दोन्हीकडे. म्हणजे एक सुरुवातीचा एक शेवटचा ठरलेला आहे एवढंच, कारण ऍरोच नाहीये त्याला. त्यामुळे बघा रे जो आहे ना, रे आपण बघितलं की नाही, त्याची पण लेंथ तुम्हाला मोजता नाही येणार, कारण तो पण एका साईडला एका बाजूला इन्फायनाइटली वाढत जातो. त्यामुळे त्याची पण मला लेंथ नाही मेजर करता येत. सेगमेंट आहे की नाही, सेगमेंट हा लिमिटेड आहे, म्हणजे त्याला आपण ऍरो नाही देत, तो तेवढाच आहे. कळलं, तो तेवढाच आहे. त्यामुळे याची लेंथ मला मोजता येते. त्याचे दोन्ही एंड पॉइंट्स मला माहित आहे, सुरुवातीचा पण आणि शेवटचा पण, है ना. तो जो आहे काय आहे, सेगमेंट आहे. आता या सेगमेंटचं नाव लिहिताना तुम्ही या सेगमेंटचं नाव जे आहे ना, ते दोन प्रकारेच लिहू शकता, त्याच्यावरती नाही तुम्ही लिहू शकत. कसं नाव लिहू शकता, कारण हे दोन एंड पॉइंट्सच आले पाहिजे, कारण तो कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे माहित आहे आपल्याला. मग मधला कोणताही पॉइंट मला दिला तरी त्याच्यावरून मला ह्या रेषाखंडाचं नाव, सेगमेंटचं नाव लिहिता येत नाही, कारण माझा जो सेगमेंट आहे त्याचे दोन्ही एंड पॉइंट्स मला माहित आहेत. त्यामुळे ते दोन्ही एंड पॉइंट्स त्या नावामध्ये आले पाहिजे. जसं सेगमेंट, मी याचं नाव लिहिताना मी सेगमेंट ए बी लिहू शकते, किंवा सेगमेंट बी ए लिहू शकते, असं लिहू शकते बी ए. पण मी याचं नाव ए पी किंवा पी ए किंवा पी पी असं काही मधला कोणता पॉइंट घेऊन मी नावं नाही लिहू शकत. जसं लाईन आणि रेच आपण लिहू शकतो. रे मध्ये फक्त एवढीच अट असते की जो स्टार्टिंग पॉइंट आपल्याला माहित आहे तो त्या नावामध्ये आला पाहिजे. बाकी पुढचा दुसरा पॉइंट तुम्ही कोणताही घ्या रे वरचा. सेगमेंट लिमिटेड आहे, म्हणजे त्याचे दोन्ही एंड पॉइंट्स माहित असल्यामुळे नावामध्ये नाव लिहिताना ते दोन्ही एंड पॉइंट्स येणं गरजेचं आहे नावामध्ये. ते तुम्ही उलटे का नाही घ्या, सेगमेंट ए बी लिहा किंवा सेगमेंट बी. ह्या दोनच प्रकारे सेगमेंटचं नाव लिहिता येतं, आणखी कोणत्याच प्रकारे लिहिता येत नाही. याची लेंथ आपण मोजू शकतो, मेजर करू शकतो. रेषाखंडाची लांबी आपल्याला मोजता येते. कळलं. यस मॅम. येस मॅम. हो टीचर. सेगमेंट तिघांमध्ये खूप फरक आहे. कळलं. रेषाखंड, रेषा. आता मी समजा तुम्हाला एखादी आकृती दिली, मी तुम्हाला अशा आता मी समजा तुम्हाला म्हटलं की सेगमेंट बी सेगमेंट बीडी, रे बीडी
आणि लाईन बीडी. आता तिघांची नावं सेम आहेत. सेगमेंट पण बीडी आहे, रे पण बीडी आहे आणि लाईन पण बीडी आहे. नावं तर सेम आहे, तर तुम्ही म्हणाल हे तर सगळं सारखंच आहे. सेगमेंट, रे, बीड, लाईन. तिन्ही सेम नाही, तिन्ही वेगवेगळे. आता मी जेव्हा सेगमेंट बीडी म्हणते ना मुलांना, सेगमेंट म्हणजे ते दोन्ही एंड पॉइंट्स असणार. तुम्हाला जे दिलेले आहेत ना ते एंड पॉइंट्स आहेत. कारण सेगमेंट मध्ये दोन्ही जे असतात ते एंड पॉइंट्स असतात, म्हणजे जिथून सुरू होते आणि जिथे संपतो. म्हणजे इथून बी पासून सुरू होणार आणि डी ला संपणार आहे. बघा, सेगमेंट बीडी म्हणजे कुठून कुठपर्यंत एवढीच फक्त. कारण सेगमेंट म्हणल्यानंतर ते दोन्ही एंड पॉइंट्स आहेत. इथून इथपर्यंत एवढीच येणार. पिंक मध्ये मी जे दाखवलंय तेवढीच सेगमेंट बीडी. बरोबर? त्याच्यावरती नाही जाणार. बी ला सुरू होणार डी पर्यंत बस. कारण ती सेगमेंट आहे. सेगमेंटचे हे जे बी आणि डी आहे ते एंड पॉइंट्स आहेत. बी ला सुरू होणार, डी ला संपणार. बरोबर आहे? हो. येस मॅम. आता मी समजा रे बीडी म्हणते. रे बीडी म्हटल्यानंतर हा पहिला जो लिहिलाय तो स्टार्टिंग पॉइंट असतो रे म्हणजे रेचा, आणि तो डी कडे वाढत जातो. वाढत जाणार रे. म्हणजे रे जो रे बीडी आहे ना तो बी ला सुरू होईल, पण बी ला सुरू झाल्यानंतर तो असा डी कडे असा वाढत जाणार. म्हणजे पुढे इन्फायनाइटली फक्त बी ला तो सुरू होणार आणि डी च्या बाजूने हा वाढत जाणार. म्हणजे निळा जो मी तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिलेला आहे तो रे बीडी आहे. तो इन्फायनाइटली डी च्या साईडला म्हणजे या साईडला तो वाढत जाणार. कळलं? आणि लाईन म्हटल्यानंतर, लाईन बीडी म्हटल्यानंतर हे दोन्ही पण एंड पॉइंट्स नसतात लाईनचे. कुठलेही दोन पॉइंट्स दोन्हीकडे वाढत जाते, बी कडे पण आणि डी कडे पण, कारण ती लाईन आहे. त्यामुळे लाईन जर तुम्हाला दाखवायची ती जी ब्लॅक मध्ये जी ऑलरेडी मी काढलेली आहे ना, जी ओरिजिनल आपण काढलेली आहे ती लाईन बीडी आहे. लाईनचं नाव तुम्ही कसंही लिहू शकता की नाही. मग बीडी लाईन म्हटलं तर ती बी साईडला पण वाढते आणि डी कडे पण वाढते. बरोबर? येस मॅम. हे जो पिंक मध्ये दिलाय तो सेगमेंट बीडी आहे. त्यानंतर तुम्हाला ब्ल्यू मध्ये दिलेला आहे तो रे बीडी आहे. आणि जी ब्लॅक मध्ये ऑलरेडी आहे ना ती पण ब्लॅक मध्ये जी ऑलरेडी आपल्याकडे आहे ना ती काय आहे? ब्लॅक मध्ये ऑलरेडी आहे ती रे आहे. येस मॅम. ब्लॅक मध्ये काढलेली रे जी मॅम. ब्लॅक मध्ये मी काढलेली आहे ऑलरेडी ब्लॅक कलर मध्ये. ती लाईन दोन्ही साईडला एरो आहे. लाईन नाहीये. ब्लॅक कलर मध्ये ऑलरेडी मी जी आहे ना ती दोन्ही साईडला एरो आहे की नाही. हा ती लाईन आहे. लाईन. तुम्हाला अजून फरक नाही का कळला तिघांमध्ये? टीचर मला वाटलं की तुम्ही ते ब्लॅक म्हणताय ना, मला वाटलं की ते फर्स्ट वाला जे ते ए ती तसंच म्हणताय. जी ब्लॅक असं कलर मध्ये वाटलं आपण आता लाईन बीडी म्हटलं ना तर लाईन बीडी म्हणजे हीच आहे जी लाईन मी ओरिजिनली जी दोन एरो वाली काढलेली आहे ती. बरोबर ना? यस मॅम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्लेन आहे. प्लेन तर आपल्याला माहित आहे. प्लेन म्हणजे काय असतो तर एखादा फ्लॅट सरफेस जो असतो तो प्लेन आहे. प्रतल. म्हणजे कोणत्याही
प्रतल. प्लेन. प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही, प्रतल. प्रतल म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जो पृष्ठभाग असतो, जसं आता टेबल घेतला तर टेबलाचा जो वरचा फक्त पृष्ठभाग आहे, सरफेस आहे, तो प्रतल असतो, प्लेन असतो. या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर आपल्याला या धड्यामध्ये आहे कोऑर्डिनेट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट्स अँड डिस्टन्स म्हणजे कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशक आणि अंतर. बघा कोऑर्डिनेट आहे आपण बघितलेलं आहे ग्राफ मध्ये वगैरे, आपण ते शब्द ऐकलेला आहे, बरोबर आहे. कोऑर्डिनेट म्हणजे काय माहित आहे, लाईनवर असं बघा, आपण लाईन म्हटलं तर लाईनवर इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स असतात, खूप सारे पॉइंट्स आहेत. आणि ही नंबर लाईन जर असेल ना, ही लाईन जर नंबर लाईन असेल ना, तर नंबर लाईन म्हटली ना की त्याच्यामध्ये जेवढे पण पॉइंट्स आहेत, आता खूप सारे लाईन म्हटल्यावर त्याच्यावर भरपूर पॉइंट्स आहेत, जरी भरपूर पॉइंट्स असले ना तरी प्रत्येक पॉइंटशी रिलेटेड एक नंबर असतो. लाईन वरच्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी, प्रत्येक बिंदू जेवढे पण बिंदू आहेत लाईनवर, त्या लाईनवर बिंदू असतात, इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स असतात. त्या जरी इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स असले ना तरी प्रत्येक पॉइंटशी, प्रत्येक बिंदूशी निगडीत एक संख्या असते. काय असते? त्या प्रत्येक बिंदूशी निगडीत एक संख्या असते, त्याला आपण त्या बिंदूचा निर्देशक किंवा कोऑर्डिनेट असतो. नंबर लाईनवर प्रत्येक बिंदूशी निगडीत एक नंबर असतो, प्रत्येक बिंदूशी निगडीत एक संख्या असते. जसे इथे तुम्हाला दिलंय बघा, या लाईनवर खूप सारे पॉइंट्स आहेत, तर त्याच्यामध्ये काही बिंदूंची नावं दिले. बघा आता हा ए बिंदू आहे, तर ए बिंदूशी निगडीत एक संख्या तुम्हाला दिलेली आहे, -5, -5. हा, मग तो ए चा कोऑर्डिनेट आहे, ए चा निर्देशक आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए इज -5. म्हणजे ए चा निर्देशक, ए बिंदूचा निर्देशक. ए चा निर्देशक म्हणजे काय, तर ए बिंदूशी निगडीत संख्या -5. बी चा निर्देशक काय आहे, बी शी निगडीत संख्या कोणती दिलेली आहे, ओ चा निर्देशक, ओ चा कोऑर्डिनेट 0. आता प्रत्येक बिंदूशी निगडीत एक नंबर आहे, त्याला त्याचा कोऑर्डिनेट म्हणतात. कळलं? येस मॅम. निर्देशक. आता निर्देशक कळल्यानंतर आपल्याला अंतर पण कळलं पाहिजे. आता समजा 2 बिंदू आहेत, तर या 2 बिंदूंमधलं जर अंतर काढायचंय, आता समजा हा ए बिंदू आहे आणि ई बिंदू आहे, तर या ए आणि ई मधलं जर अंतर काढायचंय आपल्याला, तर काय करायचं, डिस्टन्स ए काढायचं. जर असेल डिस्टन्स ए म्हणजे ए आणि ई मधलं अंतर काढायचं. 2 बिंदू आहेत की नाही, आणि दोन्ही वेगळे बिंदू आहेत, ए वेगळा ई वेगळा, याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी अंतर असणारच. तर ते जर अंतर आपल्याला शोधायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं, दोघांचे पण निर्देशक आधी शोधायचे. जसं ए चा निर्देशक किती आहे, ए चा निर्देशक -5 आहे, आणि ई चा निर्देशक किती आहे, 3. ई चा निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ ई 3 आहे. कोऑर्डिनेट ऑफ ई 3. तुम्हाला डिस्टन्स, जेव्हा तुम्हाला डिस्टन्स काढायचं असतं की नाही, डिस्टन्स ए जेव्हा काढायचं असतं की नाही, तेव्हा फक्त एवढंच करायचं की याच्यामध्ये मोठा कोऑर्डिनेट कोणता आणि छोटा कोणता हे कळलं पाहिजे. जो पण उजवीकडे आहे ना, 2 बिंदू बघायचे आपण त्या लाईनवर जो राईट हँड साइडला आहे ना, तो मोठा असतो कोऑर्डिनेट. आता ए आणि ई मध्ये जर बघायला गेला, आपला हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, इकडची संख्या मोठी असते, इकडचा कोऑर्डिनेट मोठा, इकडचा डावीकडचा छोटा असतो. मग ई उजवीकडे आहे
आणि ए डावीकडे आहे, याचा अर्थ ई चा कोऑर्डिनेट मोठा आहे 3 आणि ए चा कोऑर्डिनेट छोटा आहे -5. आणि आपण शिकलेलो आहोत पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह नंबर असेल, एक धन संख्या असेल आणि एक ऋण असेल, तर त्याच्यामध्ये मोठी कोणती असते नेहमी? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह नंबर. कोणत्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा तो नक्कीच मोठाच असतो. आता तुम्ही +1 आणि -1000 घेतले किंवा -10,000 घेतले किंवा -1 लाख घेतले आणि 1 घेतला +1 आणि -10 लाख घेतले, आता मायनस बोलल्यावर ते लेफ्ट साइडलाच जाणार तिकडे. त्यामुळे 1 आणि -10 लाख मध्ये 1च मोठा आहे, कारण -10 लाखचं निगेटिव्ह साईन आहे, मायनस साईन. एक प्लस आणि एक मायनस मध्ये प्लस इज ऑलवेज ग्रेटर. मग डिस्टन्स ए जर तुम्हाला काढायचंय तर ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा, म्हणजे ग्रेटर कोऑर्डिनेट मधून मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट आपल्याला मायनस करायचा आहे. डिस्टन्स ए जर आपल्याला काढायचं, डिस्टन्स ए काढताना डिस्टन्स ए इज इक्वल टू 3 ग्रेटर कोऑर्डिनेट आहे, त्याच्यातून मायनस करायचा आहे छोटा कोऑर्डिनेट. छोटा कोऑर्डिनेट -5 आहे, तो मायनस करायचा. हा तुमचा मोठा कोऑर्डिनेट आणि हा छोटा कोऑर्डिनेट. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस. तुम्ही बोलाल हा -5 चा मायनस इथे लिहायचा, तसं नसतं. -5 हा वेगळा कोऑर्डिनेट आहे, त्याची तो वेगळाच ब्रॅकेट मध्ये लिहा आणि मध्ये ही मायनस साईनच द्यायची, कारण आपल्याला मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट काय करायचं आहे? मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस. त्यामुळे कोऑर्डिनेट लिहिताना नीट लिहायचे. तुम्हाला वाटलं -5 आहे तर तो मायनस साईन मध्ये काही मुलं काय करतात नाही का? काही मुलं काय करतात? जर इथे मोठा कोऑर्डिनेट छोटा कोऑर्डिनेट आपल्याला इथे माहित आहे ना, तर डिस्टन्स ए काढताना डिस्टन्स ए जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर 3 मधून मायनस करा -5. हा -5 जो आहे तो वेगळा लिहायचा आहे आणि मध्ये मायनस वेगळा, कारण तुम्हाला वाटेल काही मुलं काय करतात माहितीये का? असं करतात. काय करतात? त्यांना वाटतं की एकच ती जी मायनस साईन कोऑर्डिनेटची साईन आहे तीच मायनस आहे, असं करणार. म्हणजे तुम्हाला वाटेल की हा -5 घेतला मी आणि हा 3 घेतला, आणि तसं नाही. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस झाला पाहिजे. कोऑर्डिनेट कोणता पण असू दे, प्लस असू दे नाही तर मायनस. म्हणून लिहिताना कसं लिहायचं? 3 मायनस -5. म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस केला. आता होतं काय, इथे 2 मायनस मायनस आल्यामुळे ती साईनची मधली जी साईन आहे, 2 साईन मायनस मायनस लागोपाठ आल्यामुळे प्लस बनते. 3 + 5 म्हणजे तुम्हाला येणार इथं 8.
ठीक आहे. मग असे आपल्याला नंबर्स हे फाइंड आउट करायचे आहे, सॉरी डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग पहिली एक तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो तेच आहे. पहिल्या एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट 1 मध्ये तुम्हाला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि त्याच्यावरून हे डिस्टन्सेस तुम्हाला फाइंड आउट करायचं. येईल सर्वांना? यस मॅम. जो लेफ्टला असतो तो छोटा असतो, जो राईटला आहे तो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पण तसाच आहे सेम. आता आपण बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे ते. पुढचा जो क्वेश्चन आहे की नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. हा बघा हा क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला ए चा कोऑर्डिनेट एक्स दिलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय. म्हणजे आता समजा फोर्थ वाला सम आहे तर त्याच्यामध्ये एक्स जो आहे तो ए चा कोऑर्डिनेट आहे. मग तुम्ही कसं लिहाल की कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए लिहायचा. प्रत्येक गणितासाठी ए आणि बी हे दोनच पॉइंट दिलेले आहेत, वेगवेगळे नाही दिलेत पण कोऑर्डिनेट वेगवेगळे दिलेले आहेत. जसं कोऑर्डिनेट ऑफ ए फोर्थ सम मध्ये कोऑर्डिनेट ऑफ ए -4 आहे आणि कोऑर्डिनेट ऑफ बी जो आहे तो काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ बी फोर्थ सम मध्ये -5. -5. टीचर सगळे जागे आहेत की झोपले? हो टीचर जागेत. सोडवाल ना? ठीक आहे. व्हेरी गुड. यस मॅम. व्हेरी नाईस. हो टीचर. व्हेरी नाईस. टीचर पहिले आता आपल्याला पुढे शिकायचंय बिट. हा आता आपल्याला पुढे शिकायचंय बिटवीननेस. काय शिकायचंय? बिटवीननेस. म्हणजे दरम्यानता, मराठीमध्ये त्याला पण दरम्यानता म्हणतात. आता दरम्यानता ही हा कन्सेप्ट का आला माहित आहे? कारण बघा लाईन म्हटलं ना तर लाईन वर खूप सारे पॉइंट्स आहेत ना. तर आपण त्यांना समजा खूप सारे पॉइंट्स एकाच लाईन वर असतील ना तर त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे आता मी समजा एखादी लाईन काढली, इथे लाईनवर समजा 2, 3, 4, 5 पॉइंट्स असतील तर यांना आता हे 4 पॉइंट्स आहेत किंवा 5 पॉइंट्स आहेत, हे एका सरळ रेषेत आहेत, स्ट्रेट लाईन मध्ये आहे ना, एका सरळ रेषेवर आहे. मग ते सरळ रेषेवर जेव्हा असतात ना तेव्हा त्यांना कोलिनियर पॉइंट्स. हा याच्यात काय माहित आहे, कोलिनियर पॉइंट्स ची डेफिनेशन काय आहे माहित आहे? जेव्हा 2 पेक्षा जास्त पॉइंट सेम लाईनवर असतात, एकाच लाईनवर असतात तेव्हा त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स. बघा 2 किंवा जास्त का म्हटलेलं आहे? कारण 2 पॉइंट्स ना कोलिनियर आपण म्हणायचं काय, त्याच्यात लॉजिकच नाही. 2 पॉइंट हे ऑलवेज कोलिनियरच असतात. कारण कोणतेही 2 पॉइंट मी घेतले तर ते एका लाईन मध्ये येतातच, अशी त्यांच्यातून एक लाईन काढता येते. 2 पॉइंट्स हे कोलिनियरच असतात ऑलवेज, कुठे पण तुम्ही 2 पॉइंट घ्या. म्हणून कोलिनियर पॉइंटची डेफिनेशन बोलताना काय बोलतो आपण की वेन 2 or more पॉइंट्स, म्हणजे 2 किंवा त्याच्या 2 पेक्षा जास्त, 2 नाही 2 पेक्षा जास्त बिंदू हे एकाच रेषेवर जेव्हा असतात ना तेव्हा त्यांना आपण एकरेषीय बिंदू असं म्हणतो, कोलिनियर पॉइंट्स. कारण 2 पेक्षा जास्त जर पॉइंट्स असतील ना तर ते असे असू शकतात किंवा मग असे असू शकतात. हे जे पॉइंट असे जर असतील तर हे याच्यातून एक रेषा नाही जात, म्हणजे याला आपण कोलिनियर, ह्या तिघांना कोलिनियर नाही म्हणू शकत. कारण हे तिन्ही पॉइंट एका रेषेवर नाहीयेत, वेगवेगळ्या रेषा काढायला लागतात आपल्याला.
तसे हे जे 3 पॉइंट्स आहेत या 3 मधून मी एक स्ट्रेट लाईन काढू शकते. हे 3 पॉइंट जे आहेत त्यांना आपण कोलिनियर म्हणू शकतो. म्हणून 2च्या वरती जर पॉइंट्स गेले ना तर मग हा टर्म आलेला आहे कोलिनियर आणि नॉन कोलिनियर, म्हणजे एकरेषीय आणि नैकरेषीय. काय कळलं नाही का मी काय म्हणाली? टीचर मी सोडवलं. टीचर मी ग्रुपवरती सोडवायचं पाठवते. आता नाही. अरे आता शिकताय ना, आता लगेच यस सोडवलं? मॅम. शिकवलं ते काय बघितलं? शिकवते आधी पुढचं बिटवीननेस आपण शिकतोय. काय शिकतोय? बिटवीननेस दरम्यानता. दरम्यानता. इथे आधी लक्ष द्या. दरम्यानता म्हणजे काय? कोणतेही समजा 3 बिंदू आहेत आपल्याकडे. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की पी क्यू आर हे या लाईनवर आहेत, बरोबर आहे? म्हणजे ते कोलिनियर पॉइंट्स आहेत, एकरेषीय बिंदू आहेत. पी क्यू आर आर कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे ते एकरेषीय आहे, एकरेषीय बिंदू आहेत तिन्ही पण. आता एकरेषीय आहेत माहित आहे मला, म्हणजे ते एकाच रेषेवर आहे. पण एकाच रेषेवर आहेत पण आणखी पण दुसरी गोष्ट देणं गरजेचं आहे मला त्यांनी. कोलिनियर आहेत पण कोणता पॉइंट कुठे आहे, कोणाच्या मध्ये आहे हे कुठे मला माहित आहे. म्हणजे मी नावं लिहिताना जर आपण म्हंटल की ते कोलिनियर आहेत, तर कोलिनियर म्हणजे एकाच रेषेवर ना, म्हणजे मी आधी क्यू पी मग आर लिहू शकते. असं पण अशी पण पोझिशन असू शकते या पॉइंटची. किंवा मग मी इथे आर इथे पी इथे क्यू लिहू शकते, बरोबर? आता कोलिनियरच आहेत, ते कोलिनियर आहेत, एकाच रेषेवर तर आहेत, पण त्यांची पोझिशन तर माहित पाहिजे. कोण पहिला आहे, कोण मध्ये आहे, कोण मध्ये आहे हे कळलं पाहिजे ना आपल्याला, बरोबर की नाही? त्याशिवाय मी कसं लिहिणार त्या पी बिंदू या रेषेवर, बरोबर की नाही? येस और नो? येस मॅम. कोलिनियरिटी बरोबर म्हणजे एकरेषीय बरोबर दुसरी गोष्ट देणं गरजेचं आहे आपल्याला त्यांनी. म्हणजे कोलिनियर पॉइंट जर दिलेले आहेत तर त्याच्याबरोबर आणखी दुसरी गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की बिटवीननेस. जर 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत तर त्याच्यामध्ये मला त्यांची पोझिशन माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे बिटवीननेस माहिती असणं गरजेचं आहे. मग बिटवीननेस तुम्हाला जर असं दिलं पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजे तुम्हाला असं सांगितलं की ते कोलिनियर आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अशी सांगितली, तर ही जी गोष्ट आहे ना पी डॅश क्यू डॅश आर, ही आपल्याला त्याची पोझिशन सांगते. काय सांगते? पोझिशन. तिन्ही पॉइंटची पोझिशन सांगते. म्हणजे पी डॅश क्यू डॅश आर चा अर्थ काय आहे की पी आहे, मध्ये क्यू आहे आणि मग आर आहे. मग मी लिहू शकते हे असे. कळलं? मग हे बिटवीननेस तुम्हाला दिलं त्याप्रमाणे घ्यायचं. आता पी डॅश क्यू डॅश आर देतील किंवा दुसरं पण बिटवीननेस आर मध्ये असू शकतो, पण जसं देणार त्याप्रमाणे मग तुम्ही ती पोझिशन घेणार. पी डॅश आर डॅश क्यू बोलला तर मध्ये आर येतो, इथं क्यू येतो. कळलं? म्हणजे कोलिनियरिटी बरोबर बिटवीननेस पण इम्पॉर्टंट आहे. कारण बिटवीननेस दिला नाही ना तर आपल्याला ना डिस्टन्सेस मध्ये सांगता नाही येणार नक्की काय आहे, म्हणजे कोण कोणाच्या मध्ये आहे ना हे कळल्याशिवाय मला डिस्टन्स बद्दल कळणार नाही. म्हणजे आता कसं आहे, आता मला जर प्रॉपर बिटवीननेस माहित असेल, मला जर बिटवीननेस माहित आहे तर मी डायरेक्ट असं कसं बोलू शकते बघा. समजा हे बिटवीननेस असं आहे पी डॅश आर डॅश क्यू, डिस्टन्सेस 3 डिस्टन्सेस मिळतात मला इथे. 3 पॉइंट जर कोलिनियर आहेत असे 3 पॉइंट्स आहेत. आता मी सेगमेंटच काढतो, लाईन आहे पी डॅश क्यू डॅश आर असं बिटवीननेस आहे. तर या 3 पॉइंट्स
जर कोलिनियर आहे तर त्या कोलिनियरिटी मध्ये मला 3 डिस्टन्सेस मधला एक रिलेशन भेटतं. 3 डिस्टन्सेस जे आहेत ते, एक आहे डिस्टन्स PQ, हे पहिलं हे डिस्टन्स PQ, दुसरा आहे डिस्टन्स QR आणि तिसरा आहे डिस्टन्स PR. मग या 3 डिस्टन्सेस मध्ये मला काय रिलेशन मिळतं, तर हे जे मोठं डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स PR, हे वाले, हे डिस्टन्स PR जे आहे ना, ते या 2 छोट्या डिस्टन्सच्या ना सम एवढा असणार, ऍडिशन एवढा असणार. बरोबर. मग मला इथे एक फॉर्म्युला मिळतो. तुम्ही फॉर्म्युला जर तुम्हाला बिटवीननेस माहित आहे ना, तर तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युला बनवू शकता. म्हणजे समजा P', Q' आहे ना, तर तुम्हाला लगेच एक फॉर्म्युला बनवता आला पाहिजे. कसा फॉर्म्युला बनवायचा, डिस्टन्स PQ प्लस काय, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. म्हणजे जे मोठं डिस्टन्स असतं ना, आणि हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा हे कोलिनियर आहेत तेव्हाच ही गोष्ट आपल्याला काय होते, आपल्याला कळते. जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मध्ये आपल्याला ही गोष्ट, हा फॉर्म्युला नाही बनवता येत, 3 असे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, तर तिथे असं नाही होऊ शकत की कुठला तरी 2 डिस्टन्सची सम हे तिसऱ्या डिस्टन्स एवढा, असं नाही मिळत. कारण ते डिस्टन्सेस वेगवेगळे असतात. इथे AB डिस्टन्स आहे, AB आहे, डिस्टन्स BC, असं नाही की AB आणि BC च डिस्टन्सची सम AC एवढी असणार. कारण हे जे 3 पॉइंट्स आहेत हे कोलिनियर नाही आहेत. नॉन कोलिनियर मध्ये हा फॉर्म्युला नाही मिळत आपल्याला. हा फॉर्म्युला फक्त कोणामध्ये मिळतो आपल्याला, कधी मिळणार, कोलिनियर मध्ये. कोलिनियर. जेव्हा कोलिनियर पॉइंट. कळलं सगळ्यांना. येस मॅम. येस मॅम. थर्ड क्वेश्चन जो आपल्याला आहे तो त्याच्यावरूनच आहे की तुम्हाला डिस्टन्सेस 3 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्या 3 डिस्टन्स वरून तुम्हाला ओळखायचं आहे की ते कोलिनियर आहेत का, ते कोलिनियर आहेत की नॉन कोलिनियर. आता कोलिनियर आहेत की नॉन कोलिनियर हे आपण ओळखण्यासाठी आपल्याला माहित आहे की 3 डिस्टन्सेस जर आहेत तर 2 जे छोटे डिस्टन्स असतात त्याची सम केली तर मोठं डिस्टन्स मिळाला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. म्हणजे 2 छोट्या डिस्टन्सची सम ही मोठ्या डिस्टन्स एवढी असायला पाहिजे. जसं फर्स्ट मध्ये आपल्याला डिस्टन्स PR दिलाय, डिस्टन्स PQ दिलाय आणि डिस्टन्स QR दिलेला. तर याच्यामध्ये हे मोठं डिस्टन्स आहे 10. मग बघायचं हे जे मोठं डिस्टन्स आहे हे 2 छोट्या डिस्टन्सच्या सम एवढा आहे का, डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR ची सम केल्यावर मोठं डिस्टन्स मिळतं का, मिळतं. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ हे तिन्ही पॉइंट जे आहेत ते काय आहेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत. आता जर ते कोलिनियर आहेत, ऐका, जर ते कोलिनियर आहेत, बघा आपल्याला कसं मिळेल की डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR जर केलं मी 2 छोटे डिस्टन्स तर 7 + 3 येतं, विच इज इक्वल टू 10 अँड विच इज इक्वल टू डिस्टन्स PQ, मोठा डिस्टन्स एवढा. बरोबर. Therefore PQR are collinear points. आता ते जर कोलिनियर आहे तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस पण आपल्याला ओळखता आले पाहिजे की कोण कोणाच्या मध्ये आहे, हे कळलं पाहिजे. कसं कळेल कोण कोणाच्या मध्ये आहे, बिटवीननेस P', Q' आहे काय, कशावरून ओळखणार का माहित आहे, कारण मोठा डिस्टन्स बघा, मोठं डिस्टन्स जे असतं ना ते एंड पॉइंट्स असतात. जे मोठ्या डिस्टन्स मध्ये आहेत ना हे 2 पॉइंट्स ते पहिला आणि लास्टचा पॉइंट असतो, नेहमी लक्षात ठेव जर मोठं डिस्टन्स असतं.
म्हणजे पहिला पी आणि नंतर लास्टला क्यू असणार आणि मध्ये जो राहिलेला आहे तो मध्ये असणार. किंवा मग कसं ओळखू शकता की जे दोन छोटे डिस्टन्स आहेत ना, दोन छोटे, त्याच्यात जो पॉइंट आलेला आहे ना दोन्ही मध्ये तो मध्ये असतो. कळलं का? म्हणजे डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर याच्यामध्ये आर आलाय बघा, मध्ये येस असणार. मॅम. म्हणजे पी डॅश आर डॅश क्यू असं तुमचं बिटवीननेस आहे. जर कोलिनियर आले ना पॉइंट्स तर बिटवीननेस लिहायची. जर नाही आले कोलिनियर, नॉन कोलिनियर आहे तर बिटवीननेस लिहिता येत नाही, त्यांची बिटवीननेस लिहायला जायचं नाही. जसं सेकंड क्वेश्चन आहे बघा, दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला डिस्टन्स एस टी 8 दिलेला आहे, डिस्टन्स आर एस 8 दिलेला आहे, डिस्टन्स एस टी 6 आहे, आर टी 4. याच्यामध्ये हे मोठं डिस्टन्स आहे तिघांमध्ये. हे मोठं डिस्टन्स या दोन छोट्या डिस्टन्सची सम आहे का? नाही. नाही. याचा अर्थ हे आर एस आणि टी हे तिन्ही नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे तर बिटवीननेस लिहायला जायचं नाही, कारण नॉन कोलिनियर पॉइंट साठी बिटवीननेस नसतं. कळलं? नॉट इज इक्वल टू. मग इथे फक्त नॉट इक्वल टू लिहायचं. म्हणजे इथे कसं लिहायचं, तुम्ही हे दोन छोटे डिस्टन्स घ्यायचे, दोन छोट्या डिस्टन्सची सम मोठ्या डिस्टन्स एवढी नाही येणार, मग ते नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. मग टीचर बरोबर ना? 8 टीचर 8 नॉट इज इक्वल टू 10 येईल ना? असं लिहायचं. हे बघा असं लिहायचं, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. तुम्हाला इथे लिहून दाखवते. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी is equal to 6 plus 4, which is equal to 10, which is not equal to distance S RS है ना पहिलं, which is not equal to distance RS. आणि या दोघांची जी सम आहे ती डिस्टन्स RS एवढी नाहीये, कारण डिस्टन्स RS किती आहे 8 आहे. त्यामुळे या दोघांची सम जी आली ती 10 आली, which is not equal to distance RS. Therefore points S, R and T are non-collinear points. आणि बिटवीननेस लिहायचं नाही मग. ठीक आहे? कळलं? दिलेली एवढे सम सॉल्व करून आणायचे. हो टीचर. नाही Yes, करायचे, ma'am. हे Homework आहे करायचे का? नाही. यस मॅम. मॅम हा होमवर्क आहे पहिले का? 3 क्वेश्चन. पहिला 1.1 मध्ये एक्सरसाइज 1.1 मध्ये पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न सोडव. ठीक आहे? मॅम होमवर्क आहे. टीचर ग्रुपवर पाठवतो. होमवर्क. हॅलो टीचर ग्रुप वरती पाठवतो. बोला. टीचर ग्रुप टीचर चॅट मध्ये ना. थँक्यू मॅम. काय टीचर चॅट मध्ये ना कोणीतरी क्वेश्चन विचारलेला की नॉट इक्वल टू चं म्हणजे साइन टाकलेलं आहे आणि मीन्स काय, तर त्याचा आन्सर मी देऊ का? ते त्याचा नॉन कॉलिनियर. नॉट इक्वल टू म्हणजे ते दोघं नॉट इक्वल टू म्हणजे ते दोन्ही डिस्टन्स सारखे नाहीयेत, म्हणून आपण ते नॉट इक्वल टू चे साइन देत असतो. आणि जर का ते दोघं डिस्टन्स सारखे असतात म्हणजे ते छोट्यांची बेरीज आणि जे मोठा आहे त्याची बेरीज, तर आपण तिथे इक्वल टू चा साइन यूज करत असतो. त्याला बरोबर मोठ्याची बेरीज नाही, मोठा डिस्टन्स वेगळा एकटा असतो आणि दोन छोट्या डिस्टन्सची सम असते. है ना? बाय मॅम. थँक्यू. धन्यवाद. Bye. थँक्यू.